Ladies and gentlemen, you are not ready for this. ਨਾ ਦੇ ਦਿਲ ਪਰਦੇਸੀ ਨੂੰ ਤੈਨੂੰ ਨਿਤ ਦਾ ਰੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ ਨਾ ਦੇ ਦਿਲ ਪਰਦੇਸੀ ਨੂੰ ਤੈਨੂੰ ਨਿਤ ਦਾ ਰੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ तो चलिए शुरू करते हैं। खतरनाक सेट लावून आले रे तुम्ही सगळं मला इथपर्यंत फील होतं रे. वा 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 खतरनाक म्हणजे भाई एकदम भारी शोला गेले चाललो आता. तिकीट तर आपलं फ्री मध्ये जाय. चला चिल्ले बाल्ले घेऊन आपले शिंबडे शांबडे शिंबडे आंघोळ बिंगोळ करून. वा वा येते चिल्ले बाल्ले तर दिसायला नाही कोणी. ते पाठीमागे बसून ठेवले बहुतेक पोतात. गैंग बैंग हुए क्या मेरे साथ पहले शो में? साला कोई भी नहीं आया. सिर्फ व्हाट्सएप की स्टेटस 170 280 फुल सपोर्ट. काही का सपोर्ट इधर फट गई ना मेरी. कोई देख रच नाही ना सामने से. आणि तुम्हाला बघून तर जास्तच फाटले. आता म्हणू बी शकत नाही मम्मीला की इथं शिवून दे म्हणून. बरोबर आहे का नाही? पहिले दोस्त फाटला आता शिवून बी घेऊन नाही शकत मी कोणाकडून. बरोबर आहे का नाही? कल्याण भाऊ आले का तुम्ही? धन्यवाद तुमचे. जोरदार स्वागत करूया सर्वांनी. टाळ्या एकदम जोरात वाजवायचं एकदम जोरात की त्यांना प्राऊड आलं पाहिजे की स्वतःवरती की भाई मी दर आज शोला फर्स्ट टाइम आलो आणि माझ्या मित्राने एकदम जोरदार त्यांनी स्वागत केलंय म्हणून. तर कल्याण काळे बोला मी निमंत्रण करतो की त्यांनी स्टेजवर यावे आणि तुमच्या स्वागताचा मान तुमच्याकडे घ्या. मला धप्पा आदर धप्पा आदर धप्पा. कॉमेडी शो साठी चालू करतोय. आमचे हेडगावचे कार्यकर्ते पण आले. आमच्या ऑफिसचे दोनच आलेत मावशी आणि आपले बाबासाहेब. काही विषय नाही. बाकी सगळे मित्र परिवार IPD टीम कार्डियाक डिपार्टमेंट आमचे परमपूज्य मित्र सर केशव सर तुम्ही इकडे पुढे बसा ना. पाठीमागून तुमचे दाता दिसत नाही. इकडे पुढे दाता पाहू तुमच्या लोकांना 2016 पासून मित्र आहे ना आपण. आमचे आकाश सर गजानन सर सौरभ पाटील सर आमचे गल्लीतले कार्यकर्ते काका. दुसरे काका कुठे गेले? इथं फाटलीच मध्ये इंटर करताच 2 दिवसापासून प्रॅक्टिस करत होतो पण प्रॅक्टिसची पूर्ण लागून गेली टारकन दिशी. जे पाठ केलं होतं ते आठवणे जावं नाही मला दादा. तुमच्या समोर तर काहीच जावं नाही. ल भाई ये क्या सीन हो गया. सीन तो आले की ग्रेट हो गया आहे का नाही. जी स्क्रिप्ट पाठ केली होती तिथे गेलो विसरून. आता मग आहे आमची मम्मी पप्पाची स्क्रिप्ट पण माझी जोरदार. तुम्हाला सांगतो मी गाणी 90च्या बॉटलच्या. पप्पा म्हटलं भरतो मी लाईट बिल घरीच आहे. म्हटलं मी कॉलेजला वगैरे तर काही जाणार नाही. म्हटलं भरतो. भाई बाप्पा फुल जोश मध्ये. भाई आपला पोरग आहे बापल्या बरोबर भरतं लाईट टाकणार व्हायचे तर चांगलीच गोष्ट. गेलो भाऊ पिलं विलो तिथे. पैसे भरायचा टाइम आला. म्हणे भाऊ पैसे तूच दे. म्हटलं वा 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 ये तो भाई तूने तो आले की सीन कर दिया मला. पप्पानी पैसे दिले होते बरं झालं. नाही तर तू मला भांडे घासायला लावले असते तिथं. अरे वा म्हटलं भांडे घासायला तर नाही लावणार म्हटले भाई तुला पण पैसे सध्याच तूच भर म्हणे. म्हटलं ठीक आहे मी तर भरतो. पप्पानी दिले होते लाईट बिल भरायसाठी. कशाचं लाईट बिल केलं टँगोमध्ये मित्राने लावली आमची टँगोमध्ये बिल भरायला. नसले असते पैसे तर भासा काढले वत पाणी कालच्या वाणी. तो तिकून वतून मी घासतो असा असा. आलो मग घरी मी तोंड घेऊन माझं. म्हटलं भाई पप्पा खुश होऊन जातील की पोराने बिल भरलं वगैरे लाईट बिल वगैरे. कशाचे पप्पा खुश झाले आले विचारते. मी आपला अभ्यास करत कॉलेजचा एकदम साइन थिटा कॉस थिटा साइन थिटा कॉस थिटा. पप्पा वाटलं भाई बबल्या मग अभ्यास करायला लागला भाई. कशाचं बबल्याच्या मनामधून असे फटाके फुटायला लागले की बस खतरनाक. तिथेच मग आम्ही इथे हसू असं पुस्तक समोर ठेवलं. पुस्तक पण उलट. बबल्या म्हणे पुस्तक तुझे उलट ठेवलं. अरे मी हसलोच. तुझे खिसे चेक कर तुझ्या खिशात पैसे असं. म्हटलं खिसा तर पॅन्ट वरती लटकवलेली. गेले बाई बाप्पा पॅन्ट चेक करायला. दन वरती गेलं. पायाचा आवाज मला तर खालपर्यंत. म्हटलं भाई गया अभी तुम्हाला बबड्या गया. बबड्या गेला खालीच बसलेला. पॅन्ट बिल चेक केली. पॅन्टी सापडली. मग आपली
चपटी गरीब लोकांची. अरे वा, चपटी सापडली. मम्मी पाठीमागच्या घरात स्वयंपाक बनवली म्हणे यायलाच लागली. मम्मी आपली जोमात भाई आता जेवायला बसायचंय. म्हणलं ठीक आहे. पप्पा आले. सीधा डायरेक्ट लाद घातली. वा, लाद घातली की डायरेक्ट सोफ्यावर खाली जमिनीवर बसव, डायरेक्ट उठून डायरेक्ट सोफ्यावरती आलं का. सीन झालं. म्हटलं आता मार तर आपल्याला खाणंच आहे. तिथून मम्मी पळत आली. पाय पाय म्हणे तो लाडका बबल्या पाय म्हणे काय झालं. मम्मी तिकडून पळत आली बेलला हातात. ते सगळं असं तसं सीन. मम्मी आली हो. मम्मी म्हणे काय झालं म्हणे पहा म्हणे तो बबल्या पाय म्हणे बबल्या पिऊ राहिला म्हणे 90. अरे अप्पा म्हटलं येतो अलग सीन होया. मम्मी माताजी आपला डायरेक्ट याच्यावर डायलॉग टीव्ही सिरियल आणि मम्मी मी डायरेक्ट जोमात. मम्मीचं रिएक्शन पाहून तर त्याच्यावर मी जोमात. म्हटलं मम्मीचा वरचा तुटला गेलो आपण बाया. म्हटलं आता मम्मी म्हणे नाही बाबल्या असा करू शकत नाही ना. पाय ना रंजे बाबल्या कस काय करू नाही शकत. पाय ना ही 90ची बॉटल दिसायला नाही का तुला 90ची बॉटल. पहिली वेळ हो खरंच 90ची बॉटल. आणि बॉबल्यानी जसं पेलला हातात तसं पेलला डायरेक्ट डोक्यात. दपाक दिशी तुमचा हो तिथं गार लव ये होईना बात. जे दोघे जणांनी का निवडून आले ये बोलायला लागले मला त्याच्यावर. पप्पा आणि तुम्ही त्याचे खिसे काऊन चेक केले. म्हणे मी त्याला पहिले लाईट बिल भरायला. पण तुम्ही त्यांच्याकडे का भर दिले. मम्मीचा जवान पप्पाला. मम्मी थोडं जरा घाबरत एका साईडला. म्हटलं चालल्या दोघांचे एकदम मस्त चाललंय. दोघांचे चालू झाले की म्हटलं आपण लगेच सुमडीमध्ये कुंडी असं लगेच पळून जातच की लगेच तिकडून मम्मी बबल्या कुठे गेले भाऊ पैसे. म्हटलं कुठंच नाही गेले. म्हटलं कुठे गेले. मग पप्पाने तर दिले पैसे. कुठे गेले. पप्पा म्हणे की तुला पैसे त्याला मी लाईट बिल भरायसाठी दिले होते. मग तू त्याचं काय केलं. मग आता सारे असं पाठीमागे गेलो. परत पुढे आलो. म्हटलं आता पप्पाच्या थोडस दूर उभा राहतो हाताच्या. नाही तर पप्पाची हाय मग जोर डायरेक्ट धप्पा दिली. पप्पा बी माझ्यासारखे जसे हायटेड हाताने ये मोड आले धप्पा. धप्पा द्यायच्या पहिले आपण थोडस असं आलो. मम्मी तिकडून थोडीशी दूर उभा इकडे. पप्पा इकडे. पप्पाच्या जरा असं दूर उभा राहिलो. पप्पा इकडे रेंज मध्ये. अरे भाई पप्पाला म्हणतो मी असं पाहायला लागलो. रेंज मध्ये पप्पाने तर डायरेक्ट फिल्मेट आलं. रेंज मध्ये दूर नको जो आज जास्त दूर नाही. मग पप्पाला नाही म्हणे की तू लाव म्हणे तुझ्या मित्राला फोन. कोणा शोध प्यायला केला मी माझ्या भाईला फोन. म्हणलं भाई तेरे को दारू पिलाई थी ना आज आ उसका क्लाइमैक्स मेरे घर पे आके तू सॉल्व कर ले उसका विषय. नहीं भाई मैं नहीं आता. अरे भाई आना पड़ेगा तेरा भाई के इधर बज रहे ना बहुत सारे. भैया आला भाई पळत भैया आला. चप्पल काढली. सांगा म्हणे मालक काय केलं म्हणे पैशाचं आमचं. आणि आम्ही गेलो प्यायला. लव्वा प्यायला गेले. म्हणलं ह्यो तर आमचा बाबड्या पित नाही भाऊ. नाही पितो म्हणे तो. म्हटलं कुठं पिली रे. म्हटलं चक्राचा खाल्ला मी तिथे आमच्या दोघांचे. भाई तो अंडावर डायरेक्ट कळली. म्हणून कुठं पिली. आणि मला तर काहीच आठवत नाही. भाई पिलेला आठवण नाही. म्हटलं कस काय नाही आठवण भाऊ तुला. म्हटलं घेऊ का तू कानाचं माप. नाही ना पिली पप्पाच्या डायरेक्ट पायाजवळ. आम्ही दोघं पायाजवळ. अरे नाही ना काका मी माझा नाही ना पप्पा नाही ना काका. अरे मी बाप आहे तुझा काका काय म्हणतो मला डबल एक धप्पा. दीपक अशी डायरेक्ट दिली पप्पाने ठेवून. दीपक पप्पाने ठेवून दिली. दोघांना समजून सांगितलं बाळांनो असं करू नका तसं करू नका. मी पण पितो म्हणे. आणि पप्पांना पितो हा शब्दाचा काढला. बाजूला होती माझी मम्मी उभा. मम्मी तिकडून ऐकत होती. मम्मीचा तिकडून ऐकून नाही का तोरा ऐकून डबल की तुम्ही पिता
बरोबर तुम्ही पिता तर पोरग पिता, आता मी बी प्यायला लागते. मम्मी आणि मी बी प्यायला लागते. माझा मित्र मम्मीकडे असे पाहायला लागलो. अरे भाई मम्मी भी पीने लागले. भाई तेरी मम्मी भी पी रही. अरे बोला शान बेड 1 लाख में चालू हो गया अरे पूरा पिक्चर तो अभी बाकी है. मम्मी ने मैंने पी प्यायला लागते. मम्मीचे तेच तुम्ही पिता पोरग बिलू सवय तसेच लावशान, असं लावशान तसं लावशान. जसे मम्मी पप्पाचे भांडणं सुरू झाले की आम्ही दोघं असं ऐकलो. त्याला म्हटलं भाई यांचे चालू झाले, मला माहिती घरचं कसं आहे. यांचे चालू होते दोघांचे गोड झाले. दोघं मिळून आपल्याला धप्पक देते नाही. तू काय कर दोघं मी आहे असं पाठीमागं सरकलो. मी वर गेलो आणि भाऊ आमचा माझा मित्र सनकन पळून गेला. हे लागले दोघांचे भांडण. चालू दोघांचे भांडणं होती. आता आपण करू क्राऊड वर्कशॉप चालू करू. जे पण प्रश्नाचे उत्तर देणार त्यांना मी 200 रुपये देणार आहे. बंडल पाहिलं का? अरे टाळा वाजवा ना भाई. तुमच्यासाठी भाई एवढं पैसे आणले भाई. त्यावेळी टाळा वाजवा. कुठे माईक? चला कोणासोबत पहिलं कोण आहे आपलं जे फर्स्ट शोचं क्रेडिट घेत आहे? मैं करके भाई तुला बोलायचंय? नाही बोल भाई. तो काय करता खतरनाक स्टोरी असणार है भाई. भाऊ माहित है ये मेरा भाई. इसको भाई मैं अभी ना इसे इधर जाने के बाद मैं साबुदाना खिचड़ी खिलाऊंगा दोनों को. नवरा बायकोला माझ्याकडून महाशिवरात्री. जमेल ना धीरज सर? बोल. हा थोडा फॅमिली शो आहे त्याच्यामुळे थोडं. हो अरे भाई नक्की. शोम सोनगिरे सर, सूर्यकांत दादा, राहुल सर, तुमचे हार्दिक अभिनंदन. वा ग्रँड एंट्री मारले रे तुम्ही तर एकदम खतरनाक. मी देतो ना घरी गेलं की मला परत द्या, पण नंतर परत चेक करतो मित्र खरंच याचं UPI चालेल नाही का नेट चालेल नाही. नंतर त्याला कळतं याचं सगळं चालू आहे. मग घेतो हातात फोन. करना भाऊ मग आप ही करता ना मैं. अरे करना भाऊ म्हणतो आप ही करता. दोघांचा पता नाही. तुने तुला ना मला टाक कुत्र्याला बाज वाटाया. अरे टाळ्या वाजवा रे भाई. पहिलेच माझे फाडले त्याच्यावर तुम्ही आणखीन फाडून टाका. बरं झालं जीन्स पॅन्ट घातले नाही तर पुरीच फाडले असते. तुम्ही सगळेच हसले असते मला बोलून. चला धीरज सर बोला. रेडी का? हो रेडी एकदम. हा एकदम तुमचा कॉन्टेंट जे आहे YouTube, Instagram, फेसबुकवर सगळीकडे पसार होणार आहे. आपल्या 4 एकर मध्ये पसार होणार आहे. चालेल? वहिनी तुम्हाला चालेल का? 2-4 शब्द. आमचा व्हिडिओ व्हायरल केला. 2 मध्ये भांडण लावून दिले. तुझी वहिनी मला चपात्या देत नाही. शिळा चपात्या घालती गरम करून. ते आता डब्बा आणून उद्या मला. आपलं ऑफिस किती दूर आहे? जवळ ते ये मला बी डब्बा घेऊन ये. मम्मी म्हणे दुसरा डब्बा कोणासाठी? ती म्हणे माझ्या मित्रासाठी का वहिनी आणली. परत लोकांनी बायांचे कसे असत चिकडू असं तसं लगेच फोन लावून सुरू. भाई डायरेक्ट सिंगम है ना भाई इधर पिक्चर की नहीं गई नहीं चालू. क्या बोलते रे उसको? हो इंटरव्ह्यू लेते हो काहीतरी म्हणताना राहतो ना. मला आहे ना जाऊ मीच विसरलो. सुरू करू. कधी झालं भाऊ तुमचं लग्न? लग्नाला 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले? 2022 मध्ये. हा बहुतेक आलतो बहुतेक मी हा भाई. लग्नाची स्टोरी सांगू का? तुझ्या लग्नाची स्टोरी सांगू भाई. स्टोरी तो सांगितली पाहिजे. स्टोरी नाही सांगू? नाही सांग ना भाई. नाही. मला लाज वाटते रे. तो भिजून जसा आला. अरे वेगळेच आता काय सांगू. नाही सगळे भिजून आले त्यामुळे तुझा किस्सा तू स्वतः सांगितलेला बरं राहील थोडा. अरे यार मी सांगितलं मी उत्तर देतो त्याच्यावर. अच्छा उत्तर तुला वाटलं कसं पावसात भिजून आल्यानंतर? म्हणजे तू मनात म्हटलं असेल याची इच्छा नव्हती. आलो पूर्ण भिजवून टाकलं ज्यावेळेला तर काही भेटलं नाही. तुम्ही बाई बार मी तुझे बार तर चाललं बघायची. बरोबर आहे का? मागच्या आवाज ऐकू येतो ना भाऊ? सगळ्याला येतोय ना? चालेल. याच्या लग्नाची स्टोरी सांगतो भाई. आम्ही एडगावचे सगळेजण गेलो भाई. कारबीर करून नाही या. प्रमोद सर कुठे गेले घरी? अरे ते गेले घरी. राजेश म्हणे आपल्याला धीरजच्या लग्नाला जायचंय. म्हटलं धीरज हो म्हटलं मला बी यायचंय धीरजच्या लग्नाला. म्हटलं चाल. लोक होते सगळेजण गेलो भाई याच्या लग्नाला.
गेलो भाऊ थोडा डान्स बिन्स केला. आल्या नवरी आमच्या वहिनी आल्या तिकडून. आमचे नवरी नाचत होते टांगची टटांग टांगची टटांग टांगची. भाई पाय नवीन आहे आमच्याकडे भाऊच. भाई शादी हो रही मेरी शादी हो रही इस तरह से शादी हो रही. नाच नाच भाई तेरा दिन है आज का. हम तो क्या बारात है. ते म्हणतात ना ते नवरते तो नवरीसाठी वरडायचं जाऊन साठी. अरे भाई असा सीन होता भाईचा. लागला भाऊ जशा मंगलाष्टका सुरू झाल्या उपर आमचे सगळे डेगावरचे कार्यकर्ते असे. भाऊचं तिकडं चालू भाऊचं लक्षच नाही. आता मला लावायचं लागलं तुम्ही पहा तुमचं काय तुम्ही तिकडे. माझं लग्न तर लागलं ऑलरेडी. आता लग्न लागलं आलंच होतो आम्ही. ठीक आहे भाऊ भारी होती तुमचं लग्न. मस्त वाटलं आम्हाला लग्नात. जेवण न्यायला नाही भेटलं पण आम्ही दुसरीकडे मॅनेज केलं. चालतं काही प्रॉब्लेम नाही. किती वर्ष आले म्हटले तुम्ही लग्नाला? 3.5 वर्ष होतं. 3.5 वर्ष. खतरनाक भाई. कसं वाटतं तुम्हाला? इकडून इकडे चालू असतं दोघांच्या मध्ये. आपला आहे ओव्हर टाइम. कर ओव्हर टाइम. हा तुला तर माहिती उदाहरण तू समोर ओव्हर टाइमच्या बारे सांगायची गरजच नाही आपल्याला. खतरनाक सीन. लेटेस्ट तुमचे भांडणं कधी झाले होते दोघांची? भांडणं चालू राहतात. करायची इच्छा होत काहीतरी माहोल बनावा लागतो. मॉल बनवा लागतो. भांडण्यासाठी मॉल वहिनी बनवते का तुम्ही बनवते? मीच बनवत सध्या. काय कधी मीट करून होऊन गेलं किंवा ते थोडं. अच्छा असं काही विषय का? बरोबरच आहे म्हणतो. आता शोला यायचं कोणाचा प्लॅन होता? तुमचा होता का? शोला यायचा माझा प्लॅन होता. तुमचाच प्लॅन होता. वहिनी काय म्हणले? सुरुवात आहे म्हटल्यावर थोडस काय नाही त्याच्याबद्दल माहिती घेतो. भाऊला सपोर्ट करायला आले भाई. खतरनाक. तुमच्या जोशसाठी भाई तुमचे मनपूर्वक आभार मानतो भाई. तुम्हाला जरा एकदम वियर्ड प्रश्न विचारतो मी तुम्हाला. सर्वात पहिले जेवायला बस कोण म्हणतं? वहिनी म्हणते का तुम्ही बसता? आवाज घेऊन कोण बसतो? वहिनी आवाज देता का तुम्ही? आवाज येतो ना. आवाज देता. वहिनी पाठीमागचं आलेच येतेच तुम्हाला लगेच वहिनी आला तिकडून स्वयंपाक घेऊन. बरोबर आहे का नाही? आणि तुम्ही जेवण करायला बसता. आणि बाकीचे कार्यकर्ते दोघच का? बाकीचे कार्यकर्ते आहे ना. तुमचे आई वडील वगैरे ते बसत बसत. आपली ड्युटी उशीर आहे ना. हा 11 गेले वाजले की सगळं थंड होऊन जातं. तोपर्यंत आई वडील बस झोपून जातात बिचारे. काय विचारू भाऊ तुम्हाला. आता लग्न झालेलं आहे तुमचं. एखादं सिंगल पोरं दिलं असतं भाई तुमची किती. ठीक आहे भाऊ जोरदार टाळ्या वाजवायची. आपलं पहिलं दिलं सर भाऊ. भाई चालेल ना भाऊ. तुमचा युट्यूब इंस्टाग्राम इकडे सगळीकडे पसरणार आहे. काय जास्त नाही पाहतील 2-3 हजार चालेल ना भाई. 2-3 हजार 2-3 हजार पण झाले का? आणखीच वाढवायचं नाही. मला पण करायचं ना. आता ते घरचे आता काय पाठीमागं बसलेले त्यांचं चालू होतं की भाऊ आता घेऊन चालला कार्यक्रम तिकडच डायरेक्ट नवरी रेडीमेड. पाहायची गरजच नाही. 2 इकडचे 2 तिकडचे. बरोबर आहे का नाही? घरचे लोक त्याला वाटलं की भाई आता करून टाकतो डायरेक्ट लग्न देतो साखरपुडा. तसं काय नव्हतं. आपलं शो होतं त्याच्यामुळं. कसं वाटतं? चालू झालेलं आहे. आणखी चालू झाली म्हणजे गाडी आणखीन आता पुलाच्या खालीच. पुढे जायची बाकी. पुढे जायची बाकी. लय कठीण चढ असतो. चढावरती गाडी थोडं जरा गेअर. बरोबर आहे का नाही? अजून जेवायचं काय म्हणलंच नाही ते. प्रोग्राम बाकी आहे अजून आमचा. प्रोग्राम बाकी आहे. अच्छा जेवणाचं पोर. अरे भाई अरे 7 दिवस झाले रे. मी जरा विसरून गेलो बोलण्याच्या नादामध्ये. 7 दिवस झाले आणखी महिन्यानं. म्हणजे ते सर्व बाकी असेल ना. म्हणजे देवाला जेवण ते असं काहीतरी असतं ना. ते ब्राह्मण वगैरे देवाला असं असतं. आता मग एकदम बरं वाटतंय. लग्नाला तर कोणाला बोलवलं नाही तुम्ही. आम्ही तर नुसतं स्टेटस होऊन कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. आहे का नाही सर? दिलं सर. बरोबर आहे का नाही? भाई एकट्यानेच वाजवून घेतलं. मंडळी बा म्हटलं भाई आम्ही तरी आलो असतो. व्हिडिओ तर कोणी दिसलं नव्हतं. पण जाऊ दे आता काय ॲडजस्ट करून घेतलं. आता म्हटलं भाऊची पार्टी आता आजची घ्यायची कायच्याकडून घ्यावं लागेल ना.
अंकुश सर घ्यायची का याला सोडायचं नाही ना आज नाही आज हे उद्या आज सापडला बाया उड पाळ के नीचे इसका भी मजा लेते रुक जा जरा इसकी चलो फिर चला तुमची किती गर्लफ्रेंड होत्या भाऊ सांगा लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज अरे यार हे तर बघायलाच नव्हतं अरे लव्ह मॅरेज म्हणणार भाऊ आज विषय लय मोठा घेतला पोरगी का कोण नाही अदर कास्टची ना अरे वा खतरनाक भाई एकदम डॅशिंग पण सांगायला अदर कास्टची जसं काय डाउनलोडच करते भाई आजा मैं रेडी इधर डाउनलोड 5 GB चं नेट पॅक मारलं भाई 5 GB में आ गए तेवढ्याच आले तू म्हणतो कसं सुरुवात झाली प्रेमाची सांगा ना थोडंफार जरा लोक हसले पाहिजे असं बोला चांगलं इंटरेस्टिंग सांगा खोट जॉब पासून झाली सोबतच जॉब लागलो कुठं होतं तुम्ही जाऊन हॉस्पिटल आपल्या इथंच? आपल्या इथं? अरे, आपल्या इथं कधी होतं रे मला कसं काय नाही कळालं नर्सिंग हा नर्सिंगला नर्सिंगला होतं शपथ ना भाई मी 2016 पासून नाही भाई मलाच माहित नाही भाई ना डायरेक्ट पटवून डायरेक्ट लग्न भाई ऐसी कर रे आपण असं ते मी नाही त्यातली कडे लावा आजली घेतली ना होणं कडे लावून आणि लावलं ना लग्न पोळालाच बोलवलं नाही मग भारी केलं हा राऊंड घ्यायला हा तेच तर म्हटलं हे फायले आणायला कोण वर जात होता बरोबर हे फायले आणायला जात हो याची फाईल नवीन लव्ह स्टोरीची तयार करत होता बरोबर आहे का रे आणि तेच म्हटलं जास्त ओव्हर टाइमला काऊन धावायचं काऊन वहिनी थांबत असते ना मग त्यांचे चालू होईल नंतर भाऊने ब्लूटूथ बी आणले होते बोलायसाठी म्हटलं वा म्हटलं हे गाणे ऐकासाठी असं नाही आता कळालं ते वहिनीसाठी होते म्हणून एका गाणं वा भाई वा कशी झाली लव्ह स्टोरी थोडीशी सांगा जास्त बोलणार नाही तुमच्याशी कारण आता जाऊ द्या फ्रेंडशिपच्या भरतीच्या प्रॅक्टिस पण करायचो त्यावेळेस पोलीस भरतीची शपथ होय ग्राउंडला जायचे काय ग्राउंडला सोबतच जायचं आम्ही आणि माणूस शोध यायचं म्हटलं तर भाई आला नाही तू काय तू जाय नाही तू कुठं जातो मी तर जातो अरे कुठं मी पण तिथं जातो ना नाही मग मी दुसरीकडे जातो बरोबर आहे ना सांगायचं नव्हतं ना त्यांनी मला मित्र बना एवढंच होतं का मग भारी होता मग भरती पण दिलेलं तसे बापरे भरती पण दिली सोबतच कुठलची मुंबई वा मुंबईला तर मी पण होतो रे होतो ना मुंबईला ठाण्याला होती ना भरती ठाण्याला होती का बोरवलीला होती घाटकोपरला होती का माझी कुठेतरी होती मला स्वतः आठवण नाही कारण लय भरत्या मानल्या ना मी प्रेमाच्या त्याच्यावर पोलीस भरती जास्त नाही रे भाई गेलो तुम्ही पण गेलो होतो मग तिथून मग तुमचं गेली पुढे आमचे रिलेशन सांगितलं 3-4 किती 4 वर्ष 4 वर्ष हो राप वा पण 4 वर्ष बहिणा आपण बी दोघं एका पूर्ण लाईन मारत होतो राव तिचं काय आलं भाई वही बुरा मानेंगे उसको अभी पता नहीं मेरे स्टेटस डाला ही नहीं धीरज सर कस करायचं आता आवर्जून टाका लागेल भाईचं वाद ना आता टांगडांग सगळे तसं गड्ड्यात पडते आता येऊ मी मग तिथून पुढं तिथून पुढे त्यांच्या घरच्यांना ते बोलले पण तिच्या घरचे राजी होते पण आले नव्हते तर आम्हीच मग कोर्ट मॅरेज वगैरे पूर्ण केलं भाई आम्हीच केलं आणि साक्षीदार कोण होते तिच्या बहिणी होत्या दोन बहिणी होत्या चक्को भाई बहिणी होत्या रापा बहिणीचं नावाला विचारून लव्ह स्टोरी सांगितली पळून लग्न केलं म्हणून तुला भाई 400 रुपये देतो टाळ्या बजाजनगर बाई चक्क बजाजनगर डायरेक्ट खतरनाक सीन दुरून आले बस तुझ्या सोसाठी आलो ना फक्त. अरे वा धन्यवाद भाऊ साठी काय थँक्यू सो मच भाऊ तुम्ही आल्याबद्दल 2 शब्द आता बोलताय त्याच्याबद्दल पण तुम्हाला आपलं कॉलेज कॉलेज मस्त होतं आपलं मी आणि राजेश फर्स्ट इयरला भेटलो होतो आम्ही फक्त 6 महिने कॉलेज केलं त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोनामध्ये विषय अडकले काही निघाले जाऊ दे भाई चालू आहे त्यांचं काही नाही काहीतरी संघर्ष आता त्यांचे झाले असं सत्य रे भाई
काढतो तो आता सध्या अजून. पाहू म्हणतो. बघू आपण बी मदत करू अगोदर. पबजी भाई PUBG. हे तुमचे सोबतचे मित्र यश आले की भाऊ डायरेक्ट कुठं या मग 111ला सगळ्याचे स्कॉड पबजी तर काही खेळता येत नाही पण पाहायचो आम्ही वैष्णव हो त्याच्यामध्ये यश हो आमचे त्यांचे सुरू असायच्या स्टोऱ्या ये शुरू करा है भाई इसको मार भाई मुझको कवर दे और बोला ये क्या सीन है ऐसे ऐसे पबजी रहता है मुझे तो खेलना आता है मेरे पास तो फोन भी नहीं था उस टाइम तो फिर क्या है दूसरे के देखना पड़ते थे देखते थे इधर उधर देखता क्या नहीं देख रहे थे किती गर्लफ्रेंड होतं भाऊ तुमच्या कॉलेजमध्ये काय केलं होतं भाई कॉलेज एक वरून सीन सांगतो सांगू का बनली असती यशनं सपोर्ट नाही केला मला. अरे भाई यश भाई तुझे सपोर्ट नहीं किया भाई को सपोर्ट नहीं किया यार तूने यश म्हणला पोरीगिरीत काही नसते पबजी खेळ म्हणे चल भाई याची यश भाईची स्टोरी सांगतो भाई कोणालाच नाही म्हणजे आमचे जेवढे पण मी कोण नाही व्हायचं यायचं मी फक्त पाहायचं बाकी सहाय्य करा फुल रेस खतरनाक स्टोरी खरं सांग नाही ना खरंच नव्हती ना तेव्हा. खरंच नव्हती नाही नाही होती ना जाऊ दे, दुसरी वहिनी पाहिली असेल ती नाही का ती नव्हती का ती दुसरी किती वेळ मग आता लेटेस्ट मध्ये कोणी आहे तुमच्या रिलेशनशिप मध्ये का नाही सध्या नाही. सतत सिंगल आहे शक्यच नाही ना भाऊ लेटेस्ट मध्ये कोणता तरी एक किस्सा सांग तुझा एकदम चांगला की लोक माझं हसले पाहिजे आणि चांगले कोण झाले पाहिजे त्या सौरभला बाजूला बसू होतो सौरभला माहिती असतील मला. ऑर्डर वाढायचं ठीक आहे बाहेर तुमच्या काही स्टोर संपन्नच झाल्या निघा बाहेर सर तुमचं नाव सांगा सौरभ पाटील. सौरभ पाटील कुठले भाऊ तुम्ही मी प्रॉपर संभाजीनगरचाच. संभाजीनगरचे वा संभाजीनगरचे काय अर्थ होतो तुमच्या नावाचा सांगा आता तुम्हीच काय होतं? आम्ही सांगा अरे मी ज्योतिष नाही भाई तुम्ही ज्योतिष लोक आहे तुम्ही एका ठिकाणी बसून सगळं गेम भेट करता का रे भाऊ बाजूच्या बरोबर आहे काय नाही मग त्याची स्टोरी का लव्ह मॅरेज सांग त्याचं पण लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज आहे हो ते तुमचे झाले त्यांची गाडी मग आता जस्ट लव्ह मॅरेजच्या स्टोरी भाई आपल्याला सुपर हिट करशाल मला बरोबर आहे काय नाही नाही रे सिंगल. तू आहे असं बोलतोय सांग मी फुल जवळ भाऊचा बोलायला भाऊ म्हणे स्टोरी मेन्शन केली म्हटलं हा नववी पासून ते सांगणार आहे नववी पासून क्लासमध्ये पूर्ण मुलं आणि शाळेच्या समोरची शाळा आपली शाळा म्हणजे तिथे पूर्ण गर्ल्स टाइम राहायचं ज्यावेळी दुपारी होते गर्लफ्रेंड समोर दुरून दुरून बस मुलीने सुटलो मग कॉलेजमध्ये एंट्री सोबत तेव्हा तू माहिती 3 दिवसाची गर्लफ्रेंड. ती स्टोरी नाही सांगत तू सांग भाभी बुरा मान जाएगी मेरे को भी आके मारेंगे तेरे को मारेंगे स्टोरी पण सांग कोणाच सांगू स्टोरी आमची सोबतची मित्र सांगतो इंटरेस्टिंग सांग गर्लफ्रेंडच्या सांगत थोडे नाही सांग खोटं सांग दुसरी सांग खोटं खोटं कशात जे आहे ते आहे. दुसरी सांग दुसरी सांगतो तर आम्ही एक ग्रुप होतो माहीत झालं ग्रुपमध्ये सगळे पोरं होते आपले रोहित साने वगैरे सगळे आम्ही गेलो तर भांगशी माताला सगळे 8-9 जण असं कपल सगळे त्याच्यामध्ये गणेश आपला सावळकर नंतर अनिकेत सगळे कपल आणि तेव्हा मी सिंगल होतो गेलो असंच आम्ही 3 पोरं सिंगल बाकी कपल 3-4 जण कपल होता आमचं भांगशी माता त्याला भरले का पण बरोबर आहे भाई बरोबर दर्शन पण ते जरा गावकऱ्यांनी बघितलं मग पकडलं वगैरे पोलीस स्टेस वगैरे भरपूर काही झाले. खूप काही झालं खूप काही आलं पण आता सांगू शकत नाही. तेव्हा कमीत कमी 50,000 टोला बसला भरले 50,000 रुपये. ये पैसेंजर ऐसे बैठा कि इसकी मंजिल आ रही थी इसकी स्टोरेज चालू हो गई लगेच फोन चालू होतो. बस का भाई बाजूला आता तो आप भी ठीक कर आप भी या देशातून डायरेक्ट दुसऱ्या देशात अरे थँक्यू सो मच आज विशेष माहिती बोलण्याचं कारण
महत्वाचं आहे की आज तू सर्वांसाठी हा शो अरेंज केलाय. प्रत्येकाचं मनोगत घेतोय, प्रत्येकाला एंटरटेन करतोय, पण तुझ्याबद्दल पण 2 शब्द कोणीतरी बोलावे यासाठी मी आज माहिती घेतलंय. तर सर्वांना एवढं सांगू शकतो की राजेशचा स्ट्रगल आम्ही बघितलंय. त्याच्या आयुष्यात खूप चढ उतार आले. आम्ही कॉलेजला असल्यामुळं तेव्हा जेव्हा आमचं कॉलेज चालू होतं 3 वर्षाची डिग्री होती आमची आर्ट्सची, बॅचलर ऑफ आर्ट्स सरस्वती भोर कॉलेजला. परंतु कालांतराने काय झालं, कोरोना आल्यामध्ये आम्हाला फक्त एकच सेमिस्टर कॉलेजला जगता आली. एकदम असं वेगळं वाटायचं की याच्याशी मैत्री टिकल की नाही. नंतर मग आमची मैत्री झाली. कॉलेजला मैत्री व्हायला 2-3 दिवस लागतात. कॉलेजचा फर्स्ट डेज होता. आम्ही एका ठिकाणी राहायचो बजाजनगरला. आम्ही तिथनं बसने यायचो. तर आम्ही आल्यानंतर आमची पहिली मैत्री झाली सतीश पंडित, त्यानंतर राजेश. पहिले असं वाटायचं की मैत्री टिकल की नाही, मित्र कसे असतात. मला भरपूर प्रश्न होते. एकदम असं वेगळं वाटायचं की याच्याशी मैत्री टिकल की नाही. नंतर मग आमची मैत्री झाली. पण जितक्या 2 वर्षाच्या आमच्या कॉलेजच्या लाईफमध्ये मी जितकं राजेशला जवळून बघितलंय, त्याने आयुष्यात खूप स्ट्रगल केलाय. मुलगा म्हणून तो खूप प्रामाणिक आहे. आणि त्यांनी जे कॉलेजला प्रयत्न केलेत ना, त्यांच्या घरच्यांना सांगतो मी, त्यांनी खूप अभ्यास पण केलाय. फक्त त्याला जे काय आयुष्यात चढ उतार आले असतील, तो आता प्रत्येकाच्या आपण म्हणू भविष्याचा भाग असतो. प्रत्येकाला अडचणी येतात, काहीतरी स्ट्रगल असतो. पण त्याचा स्ट्रगल आम्ही खूप जवळून बघितलाय की त्यांनी आयुष्यात आहे ना, म्हणजे ते कशालाच तो नर्वस नाही झाला. कॉलेजमध्ये एखादं सेमिनार कोड द्यायचं म्हणा, तो नाही म्हणायचा. त्याच्यानंतर कॉलेजचे रिझल्ट आले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिझल्ट आले. त्याचे भरपूर विषय बॅक होते. आणि त्याचा आज पहिला शो आहे. याचा इतका आनंद होतोय मनापासून. तर तुमच्या सर्वांच्या वतीनं सुद्धा मी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि भरपूर बॅक टाइम चालू असतो ना, तेव्हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीने त्याला प्रोत्साहन देऊन त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. इतकंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी प्रत्येकाला एक आव्हान करतो की तो गरीब राहू द्या, कसंही राहू द्या, त्याचा बॅड पॉईंट चालू असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. पण आपल्या प्रोत्साहनामुळे जर कोणाचं आयुष्यात काहीतरी चांगलं होत असेल ना, तर तो स्टँड प्रत्येकाने आयुष्यात चुकवायला नाही पाहिजे. इतकंच मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. गेल्याच्यानंतर कसं असं की स्टाईलिश असतात भाई, असं तसं सेंटर बुटं बिटं. माझ्याकडे तेच बुटं आपले आपण जे शाळेमध्ये जसे वापरतो तसेच बुटं होतो. कसं असतं, शिक्षण करायला गेलं तर कपड्यावरती नाही करावं ना. आपण स्वतःचं जे आपल्याला म्हणलं की आपल्याला करायचं भाई शिक्षण, तर भाई करायचं. कपडे जरा काय बघून येत नाही कोण असे कोण तसे. पण भाई शिक्षण केलं. 6 वेळेस जरी मी नापास झालो 10वी, पण 12वी याच्यामध्येच काढली. याच्यामध्येच फर्स्ट याच्यामध्येच काढली. मोठ्या कॉलेजला म्हटलं, विचार केला भाई मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ. घेतलं ॲडमिशनही घेतलं. पहिल्या स्टेपमध्ये माझे 5 बॅक होते. आणि मग नंतर परत आणखीन 2 बॅक राहिले. पाठीमागचे 5चा अभ्यास केला चांगला भाई की असं तसं. तेव्हा तर मग काय कोविड व्हावा, आपला मोठा भाऊ म्हणून, मोठा पिताश्री म्हणून आपल्यावरती बरसले सर्व बॅकलॉगसाठी. ते मी चांगलाच काय आता शिकायची इच्छा नसल्यामुळे आता थोडंसं करूया नवीन काहीतरी जिंदगीमध्ये. त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला की बाबा बाकी न फील्डमध्ये जाता आपलं स्वतःचं काहीतरी करिअर आपण सेट करूया. मग या फील्डमध्ये घुसून मग आता आज आले भाई तुम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही. आपण म्हणजे मी कधी पुढं सक्सेस झालो भाई की तुम्ही सर्व लोकांचे फक्त नाव माझ्याकडे लिहून ठेवा भाई. आपण नक्कीच एक जोरदार पार्टी करू जेव्हा माझं सक्सेस एकदम खतरनाक मी पुढं जाईल. माझ्याकडे थोडे वेळ वाटलं पाहिजे की भाई माझ्याकडे आलेत पैसे, तर नक्कीच भाई तुम्हाला एकदम जोरदार पार्टी मी देईल माझ्याकडून. थँक्यू सो मच. रोज झालं त्याच्यामुळे मला हसवायला थोडंसं बरं नाही वाटत आहे. नेक्स्ट शोमध्ये आपला जो आहे दर संडेला आपला शो असणार आहे. फक्त या संडेला असणार आहे. हा संडे सोडून दुसऱ्या संडेने दर रविवारी आपला शो असणार आहे. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि तुमच्या भाऊला आल्याबद्दल. Ladies and gentlemen, you are not ready for this. ਨਾ ਦੇ ਦਿਲ ਪਰਦੇਸੀ ਨੂੰ ਤੈਨੂੰ ਨਿਤ ਦਾ ਰੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ. ਨਾ ਦੇ ਦਿਲ ਪਰਦੇਸੀ ਨੂੰ ਤੈਨੂੰ ਨਿਤ ਦਾ ਰੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ. ਨਾਲ ਰਜੇ ਤੇ ਜੋਗੀ ਦੇ ਤੈਨੂੰ ਜੋਗਣ ਹੋਣਾ ਪੈ ਜਾਊਗਾ. ਦੇ ਲਿਆ ਜ਼ਖਮਾਂ ਦੇ ਖੁਦ
ready? I'm a king, but I vibe with my saint. They call me a